नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट शिकणार आहोत. काय बघा त्या कन्सेप्टचं नाव क्रमवार संख्यांची सरासरी. सरासरी म्हणजे ऍव्हरेज. विद्यार्थी मित्रांनो, एकदम कमी वेळामध्ये आपण सरासरी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा एक उदाहरण घेऊ. बघा काय 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. बरोबर. या संख्येत या तीन संख्यांची सरासरी म्हणजे काय असतं बघा. नीट आपण एकदम बेसिक पासून ना बघा या तीन संख्यांची किंवा कोणत्याही कितीही संख्या देऊ जा त्यांची सरासरी म्हणजे काय असतं, दिलेल्या संख्यांची बेरीज करायची. बरोबर. बेरीज करा. 2 आणि 3 किती 6, 2 आणि 3 5, 5 आणि 4 किती 9. किती झाले 9 झाले. मग आलेल्या बेरजेला कशानं भागायचं, एकूण संख्या किती त्याच्यामध्ये बघा 1 2 3 तीन संख्येत त्याला 3 न भाग द्यायचा. बघा 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2, 3, 4 या तीन संख्येची सरासरी किती आली 3 आली. मग विद्यार्थी मित्रांनो बघा इथे तीन संख्येत आपल्याला बेरीज खूप फास्ट करता आली. पण विद्यार्थी मित्रांनो बघा पहिल्या 41 नैसर्गिक संख्येची सरासरी किती म्हणलं तर 41 संख्येपर्यंत बेरीज करायची पुन्हा भाग करायचा किती अवघड आहे. परीक्षेमध्ये तेवढा वेळ असतो का आपल्याला नसतो. मग विद्यार्थी मित्रांनो हेच आपल्याला शिकायचंय एकदम शॉर्ट पद्धतीनं अशा क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढायची. बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला एक हेच उदाहरण आपण रिपीट घेऊ. बघा काय 2 3 आणि 4. बरोबर का. बघा ह्या संख्या क्रमवार आहेत का. क्रमवार म्हणजे प्रत्येक दोन संख्येमध्ये लगतच्या दोन संख्येमध्ये कॉमन डिफरन्स असला पाहिजे. फरक हा समान असला पाहिजे. बघा 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे. ठीक आहे. 3 आणि 4 मध्ये 1 चा फरक आहे. म्हणजे ह्या काय झाल्या क्रमवार झाल्या. दिलेल्या संख्या जर क्रमवार असतील आणि त्यांची सरासरी काढायची असेल तर खूप सोपं असतं. काय करायचं, पहिली संख्या उचलायची. पहिली संख्या कोण आहे 2 आहे आणि शेवटची संख्या कोण आहे 4. या दोघांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. बघा 4 आणि 2 किती 6, 6 भागिले 2 किती बे एक बे बेत्रिक 6. बघा 3च आली का विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला वाटतं काय वेगळं आहे, पण आता बघा इथे 3 संख्या आहेत म्हणून तुम्हाला पहिली मेथड सोपी वाटली, पण इथे 41 संख्या आहेत. 41 संख्येची बेरीज करत बसणार नाहीत. बघा आता हे गणित किती फास्ट सुटतात ते आपण बघूया. बघा क्रमवार संख्यांची सरासरी काढताना एक सूत्र लक्षात ठेवायचं. काय क्रमवार संख्यांची सरासरी. बघा हा क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर काय पहिली संख्या काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. छेदस्थानी काय करायचं 2. कारण किती संख्या घेतो आपण पहिली आणि शेवटची म्हणून छेदस्थानी 2 घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्या किती का असं आपल्याला घेणं देणं नाही, भागिले 2च करायचं. बघा आता पहिलं गणित काय पहिल्या 41 नैसर्गिक संख्यांची सरासरी. विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्या आपल्याला माहित पाहिजे. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात 1 2 3 अशी सुरू होतात. कुठून बघा 1 2 3 अशा अनंत पर्यंत जातात. परंतु आपल्याला कुठपर्यंत काढायचे पहिल्या 41. बघा 1 पासून पहिले 41 कुठपर्यंत येणार 41 पर्यंत. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपली शेवटची संख्या किती असणार आहे 41. यांची सरासरी काढायला पूर्ण याची बेरीज करायची म्हणलं किती वेळ लागेल. त्यासाठी हे सूत्र वापरायचं. बघा पहिली संख्या काय आहे 1 अधिक शेवटची संख्या काय 41 छेदस्थानी किती 2 घ्यायचं. चला 41 आणि 1 किती विद्यार्थी मित्रांनो 42. 42 भागिले 2 करा. चला बे एक बे पुन्हा विद्यार्थी मित्रांनो सॉरी हा बे एक बे दोन्ही 4 बे एक बे किती आलं 21. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा पहिल्या 41 नैसर्गिक संख्येची सरासरी किती 21 आली. इतकं फास्ट आपण काढू शकतो, तोंडी पण काढू शकतो. बघा मग आता पुढलं गणित बघू आपण. काय 5 पासून 26 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 असे सुरू होतात, काय अडचण नाही. परंतु यांनी काय विचारलं आपल्याला 5 पासून सुरू होणार आहे. म्हणजे बघा 5 6 7 पुन्हा काय दिले 26 पर्यंत. मग विद्यार्थी मित्रांनो या संख्या क्रमवार आहेत का. बघा 5 आणि 6 मधला फरक 1, 6 आणि 7 मधला फरक 1, 7च्या नंतर 8च येणार आहे, फरक 1च आहे. म्हणजे या संख्या कशा आहेत क्रमवार आहेत. हे सूत्र आपण वापरू शकतो ना. बघा पहिली संख्या किती आहे 5 अधिक शेवटची संख्या किती आहे 26 छेदस्थानी किती विद्यार्थी मित्रांनो 2 घेणार. यांची बेरीज काय येणार 26 आणि 5 किती विद्यार्थी मित्रांनो 31. 31 भागिले 2. बघा आता विद्यार्थी मित्रांनो 31 भागिले 2 किती येणार आहे 15.5. बघा कसं येतं बे एक बे उरला 1 बे पंचे 10 पुन्हा उरला 1. आता भाग जात नाही पॉइंट द्या इथे झाले 10 बे पंचे 10. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो
5 पासून 26 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आली 15.5. इतकं सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो. बघा आता पुढलं तिसरं गणित बघूया आपण आता. काय म्हणतंय 7 पासून 53 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी. विद्यार्थी मित्रांनो सम देऊ द्या विषम देऊ द्या काही अडचण नसतं, फक्त आपल्याला क्रमाने पाहिजे, बरोबर का. आता काय दिलं बघा 7 पासून 53 पर्यंतच्या विषम संख्या, फक्त आता आपल्याला कोणते घ्यायचे फक्त विषम घ्यायचे. मग विद्यार्थी मित्रांनो 7च्या पुढे विषम कोण 9, पुन्हा 11, पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 13, असंच कुठपर्यंत जायचंय 53 पर्यंत. म्हणजे शेवटची संख्या काय आपली 53. मधल्या संख्येचं आपल्याला घेणं देणं आहे का नाही, आपल्याला फक्त पहिली लागते आणि शेवटची लागते, परंतु सगळ्या संख्या कशा पाहिजेत क्रमवार पाहिजेत. चला मग विषम जरी असला तरी काही वेगळं नाही. बघा चला काय 7 ला 7 कारण पहिली संख्या, शेवटची कोण आहे 53. छेदस्थानी किती घ्या 2 घ्या, काय अडचण आहे का. 53 आणि 7 किती विद्यार्थी मित्रांनो 60 भागिले 2. आता 60 भागिले 2 किती येतं 30 येतं. मग विद्यार्थी मित्रांनो 7 पासून 53 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती 30. बघा लिहायची सुद्धा गरज नव्हती. 7 पहिली विषम संख्या, शेवटची 53 आहे. 53 आणि 7 किती 60 भागिले 2 30. तोंडी पण उत्तर येते. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो चौथं गणित बघूया. चौथ्यात काय म्हणते 5च्या पटीतील पहिल्या 11 नैसर्गिक संख्यांची सरासरी. काय म्हणते 5च्या पटीतील पहिल्या 11 नैसर्गिक संख्यांची सरासरी. पटीतील म्हणजे 5च्या पाड्यातील, पण कशा नैसर्गिक पाहिजेत. त्यात आपल्याला निगेटिव्ह नंबर जमत नाही, झिरो जमत नाही. बघा झिरो सुद्धा 5च्या पटीत असतो, 5 0 0. झिरो सुद्धा 5च्या पटीत असतो, पण घ्यायचंय का आपल्याला नाही का. आपल्याला विचारलंय नैसर्गिक संख्या, 0 ही नैसर्गिक संख्या आहे का नाही. सरळ सरळ 5चा पाडा लिहायचा. बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, असं कुठपर्यंत जायचंय 5च्या पटीतील किंवा 5च्या पाड्यातील 11वी संख्या. काय येणार 5 गुणिले 11 किती 55, बरोबर का. विद्यार्थी मित्रांनो किती येणार शेवटची संख्या 55, म्हणजे 5च्या पटीतील पहिल्या 11 संख्यांची सरासरी. चला मग बघा या क्रमावर असणार ना, 5च्या पाड्यात म्हणजे प्रत्येकामध्ये डिफरन्स किती आहे बघा 5चा पुढे 5चा येणार, पुढे 5 येणार, म्हणजे ह्या कशा झाल्या क्रमवार झाल्या. तेच सूत्र वापरायचं. पहिली संख्या किती आहे 5 अधिक शेवटची संख्या किती 55. हे 5 अधिक 55 भागिले 2. विद्यार्थी मित्रांनो 55 आणि 5 किती 60. 60 भागिले 2 आत्ताच आपण केलं होतं, किती येतं 30 येतं. बघा हे सुद्धा गणित आपण एकदम कमी वेळामध्ये आणि तोंडी करू शकतो. कसं 5च्या पटीतील पहिल्या 11 नैसर्गिक संख्येची सरासरी. 5च्या पटीतील पहिली संख्या कोण असणार आहे 5 असणार आहे, आणि 11वी कोण असणार 11 5 55. 55 आणि 5 किती 60. 60 भागिले 2 30. आलं सिंपल. शेवटचं गणित बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा आता याच्यामध्ये निरीक्षण करू. याच्यात काय आपल्याला लिहून दिलं नाही, डायरेक्ट संख्या दिल्यात. जर ह्या क्रमावर असल्या तर सरळ सरळ या पद्धतीने करायचं. बघा काय 8 16 24 32 40 48 56. याच्याकडे नीट बघितलं तर काय बघा विद्यार्थी मित्रांनो या 8च्या पटीतील संख्येत किंवा 8चा पाडा आहे. विद्यार्थी मित्रांनो या क्रमावर असणारच ना. बघा प्रत्येक दोघांमध्ये 8चा फरक आहे. बघा 8चा फरक 16 24, 8चा फरक 24 32, 8चा फरक हा पूर्ण 8चा फरक, कारण 8च्या पाड्यातले ह्या क्रमावर आहेत. हे सूत्र आपण वापरू शकतो. बघा पहिली संख्या काय असणार 8, पुन्हा शेवटची संख्या काय असणार 56 भागिले किती करणार 2. बघा 8 आणि 56 किती विद्यार्थी मित्रांनो 64. किती 64. 64 भागिले 2 किती येणार बघा विद्यार्थी मित्रांनो 2 1 2 2 3 6 2 2 4. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या जे दिलेल्या संख्या आहेत यांची सरासरी किती असणार 32. बेरीज वगैरे करायची गरज आहे का नाही, डायरेक्ट आपण या पद्धतीने फक्त संख्या कशा पाहिजेत क्रमवार असायला पाहिजेत. धन्यवाद.